हॅलो. सो हा आहे एक्झॅक्टली गुढीपाडव्याचा नेक्स्ट डे, जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. सो त्या दिवशी मी ना दरवर्षी लग्नानंतर तरी ना मी पारायण हे करते. सो पारायण मी नेहमी असं 7 डेजचं करते. लाईक त्याच्यात 21 चॅप्टर्स असतात. सो मी 3 चॅप्टर दर दिवशी वाचते. बट ह्या वर्षी स्पेसिफिकली मी एवढी बिझी होती, तुम्हाला माहितीच असेल, फुल आठवडा फुल ऑन पॅक्ड होता, 2 आठवडे. सो मी विचार करते की आज एकाच दिवसात आपण हे पारायण करूया आणि मी त्याच्यासाठीच तयारी लाईक रेडी आहे फुल्ली. नॉर्मल असा लॉंग गाऊन टाईप घातलेला आहे, टिकली वगैरे वेअर केली आहे आणि बांगड्या तर आहेतच माझ्या. देन आता आपल्याला सर्वात आधी तर उठून मी सगळं नवऱ्याला बोलली घेऊन ये सामान, लाईक फुलं लागतील आपल्याला, जे काय लागेल ते सगळं काय. मी तुम्हाला सांगीनच काय काय लागणार एकदा मांडून झाल्यावर. बट त्याआधी मला पूर्ण जेवण करायचं आहे, आजचं बनवून ठेवायचं आहे. तर जेवणामध्ये ना नॉनव्हेज नाही वापरायचं, ऑब्व्हियसली आपल्याला सगळं व्हेज करायचं आहे. सो बेसिकच डाळ भात भाजी पोळी करायची आहे. आणि गोडमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर करा, नाही तर खडीसाखरचा प्रसाद इज ऑल्सो फाईन. आणि त्यासाठी मी आता जेवण बनवणार आता पटपट. आणि वरण भाताचा कुकर मी लावलाय. सो आता फक्त मला भाजीची तयारी करायची. तर भाजीत मी भेंड्याची भाजी करायचा विचारात आहे. आणि बाकी तुम्हाला दाखवतेच काय काय करणार, काय काय बनवलं आहे आणि मी कसं करते हे पारायण. आणि तुम्हाला जर हे करायचं असेल ना तर तुम्ही माझ्या टाईपचं मी जसं करते तसं तुम्ही फॉलो करू शकता. मी तुम्हाला डिटेल माहिती सांगीनच की पारायणमध्ये काय असतं, काय करायचं असतं अँड ऑल दॅट. सो स्टे ट्यून्ड. दॅट्स इट. हॅलो. सो आता माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि मी इथे नारळ पाणी पित आहे. आधी मी सगळं जेवण बनवून ठेवलं आणि आता नैवेद्य वगैरे दाखवीन देवाला. आणि त्याआधी मी कसं हे पारायण लाईक करते हे तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली. तर इथे देवाची पूजा वगैरे तर झालेली आहे कालच, कारण गुढीपाडवा होता तर पूर्ण देवघर मी साफ केलेलं. सो ते तर झालेलं आहे. आता फक्त मी स्वामींचं सगळं काय जेही आपण मांडणार ते सगळं धुवून ठेवलं स्वच्छपैकी, म्हणजे पितांबरीनी किंवा कोकमागर जेही तुम्हाला कम्फर्टेबल आहे तुम्ही त्यांनी घासून घ्या भांडी चांगल्यापैकी. स्वामींना चांगल्यापैकी धुवून फुसून घ्या आणि त्यानंतर सुरुवात करा. सो स्टार्टिंगला तर मी सर्वात आधी हे असं सगळं काय रेडी केलेलं आहे, म्हणजे जेही गरज लागेल आपल्याला. आणि इकडे चौरंग आहे. सो चौरंगावर मी मांडणार आहे सगळं. आता मी काय एवढी परफेक्शनिस्ट नाही आहे, सो चुका होऊ शकतात माझ्यानी पण इथे तिथे. आणि मी केस सर्वात आधी असे वर बांधून घेतले आहेत अँड देन कम्फर्टेबली मी बसणार. सर्वात आधी आपल्याला आपलं देवघर स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे. तर इथे मी आदल्या दिवशीच गुढीपाडव्याच्या दिवशी सगळं साफ केलेलं, तर मी पुन्हा नाही केलं. फक्त एक नॉर्मल आपला दिवा लावीन नंतर. आणि आता खाली सुरुवात करायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला सर्वात आधी तर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आणि स्वस्तिक फक्त सफेद रांगोळीने नाही काढायचं, तर त्यात ना थोडे रंग भरायचे, म्हणजे जो पण रंग तुमच्याकडे असेल. आणि नसेल अवेलेबल तर तुम्ही हळद कुंकू नॉर्मल टाका. आणि नंतर बाजूला 2 दांड्या काढून मग त्यावर चौरंग ठेवायचा. आता चौरंग ठेवून झाल्यानंतर त्याला बॉर्डर पण तुम्ही देऊ शकता. तर इथे मी नॉर्मलशी अशी बॉर्डर रांगोळी बनवली. आणि त्यानंतर तुमच्याकडे नसतील तर आता हल्ली तर छापे वगैरे पण येतात, सो तुम्ही ते पण वापरू शकता. तर सुरुवातीला तर आपल्याकडे जी पण स्वामींची मूर्ती आहे त्याचा अभिषेक करायचा आहे. तर इथे माझ्याकडे थोडी मोठी साईजची आहे पण मी तीच वापरते. आणि त्याला सर्वात आधी आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुधाने आणि मग दुधानंतर अगेन पाण्याने आणि मग स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपला अभिषेक झालेला आहे. आणि हे जे पाणी आहे ना ते तुम्ही तुळशीला वगैरे वापरू शकतात. आणि परत एकदा पुन्हा तुम्हाला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, मग पुसून घ्यायचं आहे. आता ज्यांच्याकडे पण मूर्ती नाही आहे ना त्यांनी फोटो एक स्वामींचा घ्या आणि त्यालाच अभिषेक करा, म्हणजे त्याला थोडंसं दूध लावा, पाणी लावा आणि असं मस्तपैकी स्वच्छ साफ करून घ्या. आणि मग आपल्या चौरंगावर आपल्याला लाल कपडा ठेवायचा आहे, त्यावर थोडे अक्षता आणि मग आपल्याला स्वामींचा आपला फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. आता त्यानंतर तुमच्याकडे जी पण गोष्टी आहेत ज्यांनी तुम्ही स्वामींना सजवाल ते ठेवा. तर माझ्याकडे इथे फक्त हार होता तर मी फक्त हार घातला. आणि मग तांब्या घ्यायचा, त्यात पाणी भरायचं, 1 रुपयाचा कॉईन टाकायचा आणि अशी 5 आंब्याची पानं ठेवायची. आणि त्यानंतर त्यात ना आपल्याला असा एक नारळ ठेवायचा आहे, त्याची शेंडी जी आहे ना ती वरच्या बाजूला हवी. आणि असं हे ना आपल्याला चौरंगावर ठेवायचं आहे. पण हे कलश ठेवायच्या आधी तिथे खाली तुम्हाला थोडी अक्षता वगैरे ठेवायची आहे. मग त्यावर
त्यावर तांब्या ठेवायचा आहे. आता इथे ना या तांब्याला हळद आणि कुंकूचे असे स्ट्राईप्स सॉर्ट ऑफ पण करायचे आहेत, तर ते मी करून घेते. आणि मग एका बाजूला आपल्याला परत आंब्याचं पान घ्यायचं आहे, तर त्याचं टोक बघा हा पुढच्या बाजूला हवं, म्हणजे आपण जिथे बसलो आहे ना त्या बाजूला त्याचं टोक हवं. सो अशी मी 2 पानं घेतली, मग त्यावर अक्षता वगैरे ठेवली आणि मग थोडंसं हळद कुंकू टाकला आणि त्यानंतर एक एक सुपारी ठेवली दोघांवर. तर हे कसं असतं माहिती आहे, आपण ना असं म्हणतो की हे गणपती आहेत एक आणि एक दत्त आहे, म्हणजे त्यांचे रूप आहेत असं समजून आपण हे त्यांना तिथे काय म्हणतात ठेवतो, असं तुम्ही समजून जावा. आता मला बोलता येत नाही, बट हे त्यांचे स्वरूप आहेत असं आपण समजतो वेन वी आर डुईंग पारायण. मग ना आपल्याला इथे जो पण प्रसाद आहे 2 फळं ठेवा तुम्ही नॉर्मलशी, आणि त्यानंतर ना खडीसाखर हा प्रसाद तर ठेवा नक्की. आणि मग एक थोडं ना तीर्थ पण असं बनवून ना एका बाजूला ठेवा. तो हे प्लेसमेंट बघा, राईट साईडला तुम्हाला ह्या तांब्या ठेवायचा आहे आणि लेफ्टला तुम्हाला जे पण फळं ठेवायचे ते ठेवायचं आहे. आणि त्यांच्या मधोमध ना आपल्याला खडीसाखरचा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि मग बाकी सगळ्या गोष्टींना आपल्याला तर हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, बट स्वामींना आपल्याला ना अष्टगंध लावायचं आहे, त्यांना अजिबातच हळद कुंकू लावायचं नाही. आणि त्यानंतर पुस्तकाला पण लावायचं ज्याचं आपण पारायण करणार आहे. आता बघा हे पुस्तक आहे ना ॲक्च्युली तुम्ही चौरंगावर पण ठेवू शकत होतात, पण मी ना ते खाली प्रेफर केलं, तर वेगळा मी एक पार्ट घेतला, मग त्यावर रेड कपडा ठेवला आणि त्यावर ते पुस्तक ठेवलं. आणि मग ना स्वामींना प्रचंड आवडतं म्हणजे धूप. सो सर्वात आधी ते धूप लावून घेतलं. तर सर्वात आधी आपल्याला आपल्या देवाची पूजा करायची आहे आणि मग इथे जे आपण सगळं पारायणाचं सगळं केलं आहे तयारी, त्याची पूजा सगळी करायची आहे. आणि मग ना आपल्याकडे जर नैवेद्य असेल ना तर ते तुम्ही दाखवा. तर इथे मी पूर्ण जेवण बनवलेलं, सो मी पूर्ण जेवण दाखवून घेतलं. हां, आणि मात्र एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की हे पारायण वगैरे ना आपल्याला 12 ते 12:30च्या सुमारास नाही करायचं आहे, त्याच्या मागे करा, त्याच्या पुढे मागे करा, कधीही चालेल, बट 12 ते 12:30 मध्ये अजिबात नाही करायचं आहे. सो इथे मी नैवेद्य दाखवून घेतलं आणि त्यानंतर केली आपल्या पारायणाला सुरुवात. तर इथे सर्वात आधी तर तुम्ही हे पूर्ण मांडलेलं बघा, एक्झॅक्ट लोकेशन्स असेच हवे आपल्याला. पुस्तक तुम्ही डायरेक्ट आपलं चौरंगावर वगैरे ठेवू शकता, अदरवाईज हे कळस म्हणजे हे जे तांब्या आहे, दिवा आहे, देन गणपती बाप्पा आहेत, हे सगळं बघून घ्या तुम्ही प्रॉपर ह्याच ठिकाणी हवं. बाकी तर असं ॲज सच काही मोठं नाहीये. एक तीर्थ मी तिथे ठेवलंय तांब्याच्या पुढे, तुम्ही बघू शकता. सो ते एक आहे. आता पारायण करताना जर तुमची काही इच्छा असेल ना तर तुम्ही संकल्प असा सोडू शकतात. म्हणजे त्यात काय करायचंय, हातात ना थोडे अक्षता घ्यायचे, मग हळद कुंकू आणि एक फूल ठेवायचे आणि मग असं असं थोडं थोडं करत पाणी सोडायचंय त्याच्यात. आता हे सोडत असताना आपल्याला काय बोलायचंय, तर सर्वात आधी तर आपल्याला आपलं नाव बोलायचंय पूर्ण, त्यानंतर आपलं गोत्र, जर तुम्हाला नाही असेल माहिती तर गोत्र कश्यप बोला, आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुळदेवताचं नाव घ्यायचंय आणि मग आपली जी पण इच्छा आहे ती बोलायची आहे आणि असं पाणी सोडत राहायचंय. आणि हे पाणी तुम्ही तुळशीला वगैरे घालू शकतात आणि मग आपलं पुढे सुरुवात करायची आहे. तर इथे सर्वात आधी तर आपल्याला श्री स्वामी समर्थ यांचं जप करायचं आहे 108 वेळा आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं जप म्हणजे ओम गणगणपतये नमः असं 108 वेळा बोलायचं आहे. आणि ते झाल्यानंतर आपल्याला ना कुठलीही गणपती बाप्पांची आरती बोलायची आहे. जर तुमच्याकडे अथर्वशीर्ष असेल तर ते वाचून काढा. तर इथे मी ते वाचलं आणि ते वाचल्यानंतरच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर इथे मी पूर्ण पारायण एका दिवसात करणार असती, सो मला बराच टाइम लागणार असता आणि हे आता वाचत असताना ना आपल्याला बोलायचं वगैरे नाहीये. आता हे पारायण ना तुम्ही वर्षभरात कधीही करू शकतात, असं नाहीये की तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी करायला पाहिजे, पण प्रेफर करा की ते तुम्ही ना थर्सडेला सुरू कराल, कारण थर्सडे हा स्वामींचा दिवस आहे. त्यामुळे आता मी ना अशा सिंपल प्रकारे पारायण करते. जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने करू शकतात. हॅलो. सो आता माझं पारायण कंप्लीट झालेलं आहे. संध्याकाळचे 9 वाजले आहेत आणि 5 आवर्स लागले मला पारायण कंप्लीट करायला. एकतर पहिली गोष्ट म्हणजे मी ना ख्रिश्चन स्कूलमध्ये बॉर्न अँड बॉटअप आहे, सो माझं मराठी थोडंसं वीक आहे, म्हणजे संस्कृत वाचणं तर थोडंसं डिफिकल्ट जाणारच ना. सो आय थॉट की मला 9 तास तरी लागतील 21 चॅप्टर्स करण्यासाठी, बट नो गाईज, 5 तासात माझं झालं आणि ते फक्त आणि फक्त येल्लो बुकमुळे. म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल की मी कसं मांडलेलं, तर त्यात जी येल्लो बुक दाखवली ना मी स्वामी समर्थांची, ती एकदम बेस्ट आहे. त्याच्यात लँग्वेज एकदम सोपं आहे, मतलब संस्कृत आहे बट इट्स व्हेरी इझी. आता ह्या आधी ना गेल्या वर्षापर्यंत माझ्याकडे ते ब्लॅक कलरचं बुक होतं, ज्यात ना चॅप्टर्स 2-2दा लिहिलेले आहेत. लाईक एकदा ऍक्च्युअल चॅप्टर आहे आणि मग त्याची समरी आहे एकदा. सो थोडा टाइम लागत होता मला आणि मी गेल्या टाइमापर्यंत लाईक 7 डेज वगैरे करत होती पारायण. बट ह्या वर्षी मी म्हणजे ह्या वेळेला मी पूर्ण एकाच दिवसात संपवले 21 चॅप्टर्स. म्हणजे इफ यू गाईज डोंट नो, सो हे जे पुस्तक आहे श्री स्वामी चरित्र सारामृत, ह्यात ना 21 चॅप्टर्स आहेत. सो हे 21 चॅप्टर्स तुमच्यावर आहे, तुम्ही 21 डेज मध्ये पण करू शकतात, लाईक प्रत्येक दिवशी एक एक,
केव्हा तुम्ही 7 days करू शकतात, मतलब प्रत्येक दिवशी 3 और एल्स यू कॅन ऑल्सो डू इट 3 daysमध्ये, लाईक 7 chapter एका दिवशी. असं करत तुम्ही ते संपवू शकतात पारायण. म्हणजे ज्यांना वेळ नाही आहे, वर्किंग आहे किंवा काही प्रॉब्लेम्स असतील ते असं करू शकतात. किंवा यू कॅन ऑल्सो डू इट इन 1 day लाईक मी. आता मला हा पूर्ण 2 week फुल ऑन हेक्टिक होते आणि आज स्वामी समर्थांचा प्रकट दिवस आहे, तर आय वॉज लाईक आय नीड टू डू इट. तर मी आज सुट्टी काढली आणि आज एकाच दिवसात संपवायचा विचार केला आणि ते झालं. सो इच्छा असेल तर सगळं काय होतं. अँड ह्यात ॲज सच ह्यात ना हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. म्हणजे फक्त नॉनव्हेज नाही खायचं आहे फर्स्ट थिंग. आणि सेकंड म्हणजे तुम्ही जे नैवेद्यामध्ये काहीही बनवू शकता, त्यात जे पण तुम्ही नैवेद्याला त्यांना दाखवलं आहे स्वामींना, तेच तुम्ही पण खायचं आहे. बघ फक्त एवढंच की बाहेरचं काहीच खायचं नाही, कुठल्या काकूने दिलेलं वगैरे वगैरे किंवा बाहेरून विकत आणलेलं नो. स्वतःच्या हाताने बनवा, तेच खा. दॅट इज जस्ट द रूल. बाकी असं ॲज सच काही नाही आहे. आणि हां, बाकी तर आपण क्लीन म्हणजे आंघोळ वगैरे करून ॲज सच सगळी पूजा मांडायची आहे. आणि त्यापुढे ना आपलं पुस्तकाची मांडणी असते. आता पुस्तक म्हणजे जेव्हा आपण ठेवतो ते नॉर्मली डायरेक्ट पाठावरती वगैरे नाही ठेवायचं. एक रेड कलरचा कपडा किंवा कुठचाही तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल त्याच्यावर ते पुस्तक ठेवायचं. आणि हेन्स फोर्थ पण म्हणजे वाचून झाल्यानंतर पण आपण आता ते एका बाजूला ठेवून देणार. सो तेही ना त्या ब्लाऊजमध्ये किंवा त्या रेड कलरच्या कपड्यामध्ये रॅप करून ठेवायचं. दुसरा आहे संकल्प. लाईक आपण हे सगळं जे करतो पारायण वगैरे, सगळ्यांच्या मनात काही ना काही इच्छा असतात, ते बोलून आपण सुरुवात करायची आहे आता या पारायणाला. बट त्याच्यात एक संकल्प पण आपण सोडू शकतो अँड दिस इज व्हेरी पॉवरफुल. जर तुम्हाला ॲक्च्युली काही इच्छा आहे, तुम्हाला हवी आहे, मनपूर्वक मागताय, तर संकल्प करा त्याचा. आता ते कसं करायचं तेही मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हातामध्ये अक्षता घ्यायची आहे, हळद कुंकू घ्यायचं आहे आणि फुलं घ्यायची आहे आणि ते पाण्याने मला एक हे करायची, संकल्प करायचे आणि जी इच्छा आहे ती बोलायची आहे. आता ती बोलताना सर्वात आधी तर तुम्हाला आपलं नाव बोलायचं आहे, त्यानंतर आपलं गोत्र. जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर कश्यप बोला. अँड थर्ड थिंग इज आपल्या कुळदेवताचं नाव. ओके, सो दीज आर द 3 थिंग्स जे तुम्हाला बोलायचे आणि मग आपली इच्छा बोलायची आहे जी पण तुम्हाला हवी आणि असं संकल्प करायचं. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला आपल्या काय म्हणतात ते सुरुवात करायची वाचन अँड चॅप्टर स्टार्ट करायचे स्टार्टिंगला. आणि स्टार्टिंगला बुकच्या स्टार्टिंगमध्ये सगळे नियम तर आहेतच लिहिलेले, सो यू कॅन गो थ्रू दॅट. बट त्यानंतरच तुम्हाला हे सगळं केल्यानंतरच चॅप्टर्स वाचायला घ्यायचे. आणि मी आता खूप दमली आहे कारण की एवढं बोलून बोलून आय एम रिअली टायर्ड. ते तुम्हाला माझ्या फेसवर पण दिसतच असेल. बट बस हे तुम्हाला सांगायचं होतं. थोडी श्रद्धा असेल तर माझ्यासारखी तर एवढंच आपण करू शकतो की नाही देवासाठी. आता आणि एक गोष्ट, हे सगळं तर करणारच आहे, बट आपण आपल्या देवाची पूजा आधी करायची आणि मग ह्या सगळ्या लाईक मांडणी केलेले म्हणजे आपलं जे संकल्प आहे जे काय पुढे सुरुवात करायची. आता ना जेव्हा आपण आपलं पारायण चालू असतं, आपण ना जे देवाला नैवेद्य दाखवतो तेच आपण पण खायचं. म्हणजे आपण ना बाहेरचं खाणं ह्या टायमाला अजिबात खायचं नाहीये. म्हणजे काकूनी दिलेलं ह्यानी त्यानी नो, स्वतःच्या घरी बनलेलंच खाणं खायचंय. बाकीचे फॅमिली मेंबर्स काही करू शकतात, बट जो पारायण करतोय त्यांनी फक्त जे नैवेद्य देवाला समोर दाखवलं आहे तेच खायचं. अँड नॉनव्हेज तर नाहीच, ते तुम्हाला सांगितलं मी आधी. आणि बाकी तर ॲज असं काही आहे नाही. समजा सकाळी तुम्ही पूर्ण जेवण जेवलात तर पूर्ण जेवणाचं नैवेद्य असणार आणि संध्याकाळी एक फळ वगैरे दाखवा. समजा तीच भाजी तर तुम्ही संध्याकाळी खात असाल तर एक फळ वगैरे देवाला नैवेद्य म्हणून केळं वगैरे दाखवा आणि मग तेच तुम्ही खाऊ शकतात. आणि आता म्हणजे आता पारायण वगैरे झालंय तर नेक्स्ट इज सहकुशीने आपल्याला ना म्हणजे 1-2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे चपात्या, एवढ्या साईजच्या ना छोट्या छोट्या चपात्या बनवायच्या आहेत आणि त्या ना कुत्र्याला, 4 कुत्र्याला आणि 1 गाईला असं करून द्यायचे. म्हणजे आता गाय कुठे मिळणार, सो तुम्ही कुठेही ठेवा बट त्यांच्या नावाने एक काढा आणि जिकडे कुत्रे वगैरे दिसतील तिथे ठेवून द्या ह्या 5. ओके. आणि सेकंड थिंग इज आपल्या सहकुशीने आपल्याला कुठल्या तरी मठात गुरुजींना किंवा मठात वगैरे आपल्याला ना आपल्या सहकुशीने जेही देता येत, लाईक गूळ म्हणा, तांदूळ, धान्य, जे काय तुम्हाला असं वाटेल तुमच्या इच्छेने ते
द्या. आणि आता ना 9:30 वाजलेत आणि आम्ही जेवू वगैरे, म्हणजे थोडंसं माझं इथे रताळूचं सॅलेड मी बनवते. सो ते खाऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहे स्वामींच्या मठात. सो गाईज वी हॅव रीच मठ. तर ठाण्यातलं कोपरीच्या इथे जे मठ आहे तिथे आम्ही आता चाललो आहे. ऑलमोस्ट आता 100 मीटर्समध्ये आम्ही पोहोचूच तिथे. अँड दिस इज द वे. फुल्ली आजूबाजूला जंगल आहे. आय एम गोइंग देअर फॉर द फर्स्ट टाईम. क्राऊड बघा, मोठं क्राऊड. हो, रात्रीचे 10 वाजले आहेत आणि आता एवढा अजून क्राऊड आहे. 100 माणसं तरी आहेत आमच्या पुढे. ओटी घेतलेली आहे आणि एवढी गर्दी हनुमानाचं मंदिर आहे ते पाण्यात. ओके. हा शिवाजी महाराजांचा काय सलामपुली गाईस. आणि माझा नवरा एवढ्या स्पीडमध्ये चालवतोय. ब्रो लाइटिंग बघा गुढीपाडवाची. वाव. ओ हे काय आहे? देवी आहे ना आता. ओ देवीची सजावट. वाव यार, खाना काय भारी सजवतात यार. मस्त. इकडे मध्ये हनुमानाचं मंदिर आहे, ते दिसू शकतं तुम्हाला. मध्ये एकदम लाइटिंग आहे तिकडे. आणि तिकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तो आता नवरात्र सॉलिड सजवलेलं आहे. हॅलो गाईज. सो फायनली आम्ही घरी आलो आहोत. 12 वाजले. आम्ही खूप गर्दी होती तिथे, म्हणजे मठात. अँड मस्त होतं बट ओव्हरऑल 200-300 माणसांची क्यू होती. बट या मस्तच होतं. आणि महाप्रसाद पण होता, तो आम्ही नाही घेतला. आम्ही नॉर्मल प्रसाद घेऊन आलो बिकॉज परत खूप गर्दी होती महाप्रसादाला पण, रात्रीच्या 11:30 वाजता पण. एनिवेज आम्ही घरी आलो. मस्त मी स्किन केअर वगैरे केलं बेसिकचं आणि आता झोपू. त्याआधीच मला आठवलं की मी व्लॉग एंड नाही केला आहे. सो मी व्लॉग एंड करायला आली. अँड थँक्यू एव्हरीवन ज्यांनी पण माझा व्लॉग इथपर्यंत बघितला आहे आणि ह्या आधीचे पण ज्यांनी व्लॉग्स बघितले आहेत त्यांना अ बिग थँक्यू. आणि असेच माझे व्लॉग्स बघत राहा, असंच मला सपोर्ट करत राहा. अँड दॅट्स इट. बाकी तर मी कंटेंट चांगला चांगला बनवीनच तुमच्यासाठी, लाईक जेवणाचा वगैरे. Stay tuned for that as well. See you. Bye.